प्रेज द लॉर्ड. पुन्हा एक वार आज आम्ही चर्चमध्ये एकत्रित आलेलो आहोत आणि ही देवाची कृपा आहे की परमेश्वरने आम्हा सर्वांना एकत्रित आणलेलं आहे. आणि आज विशेषतः आम्हाला माहिती आहे की मदर डे आहे, आईचा दिवस, नाही का. पण मी असं म्हणेन की एकच दिवस आईचा दिवस पाळण्यापेक्षा रोजच आईचा दिवस पाळा. हालेलुया. काय होईल रोज आईचा दिवस पाळला तर? आईला जरा आराम मिळेल, आहे की नाही. आणि आईची सेवा होईल, आई थोडी आनंदित होईल. आणखीन एक दिवस आनंद, आजच एक दिवस आणि उद्या परत आहे तसंच, असं सगळीकडे चित्र आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जग एकच दिवस आईला सुट्टी देत असेल किंवा एकच दिवस आईविषयी आनंद करत असेल तर प्रियानो, आम्ही तसं न करता बायबल आम्हाला शिक्षण देतं की तू आपला बाप व आपली आई यांचा सन्मान कर. मग तो एकच दिवस करायचा का? रोज जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत आम्हाला आमच्या आईचा किंवा आमच्या वडिलांचा किंवा आमच्यापेक्षा जे ज्येष्ठ आहेत, आमचे आजोबा असतील, चुलते, मामा, काका, जे वयस्कर लोक आहेत, आम्हाला त्या सर्वांचा आदर करायचा आहे, सन्मान करायचा आहे. आणि जर आईचा दिवस आज आम्ही पाळत आहोत तर कदाचित आज पूर्ण एक दिवस आईला सुट्टी द्यायला पाहिजे. हालेलुया. का आईचा दिवस आहे म्हणून आईनंच जास्त काम करायचं नाही ना. एक दिवस पाळण्यापेक्षा आम्ही सर्व दिवस आईसाठी असणं गरजेचं आहे, आईसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. आईनं काही गोष्टी न सांगता आम्ही तिला समजून घेणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस बापाचा दिवस येईल म्हणजे फादर डे येईल त्यावेळेस मग फादरचं पण आम्ही तशाच प्रकारे सांभाळ करणं, काळजी घेणे, रिस्पेक्ट देणं करणं गरजेचं आहे. पुन्हा एक वेळ सर्व मातांना माझ्याकडून मदर डेच्या, मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो आणि तुमची सर्व इच्छा येशूच्या नावामध्ये पूर्ण करो. आणि जे काही तुम्हाला परमेश्वरने आयुष्य दिलेलं आहे ते सर्व तुम्हाला आनंदित, भरभराटीचं, त्याचप्रमाणे तुमच्या मनासारखं जगण्यासाठी तो तुम्हाला सहाय्य आणि मदत करो. आमेन. गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही काय शिकला होता? गेल्या आठवड्यामध्ये आला होता का तुम्ही? काय शिकवलं होतं? मी काय शिकवलं होतं गेल्या आठवड्यात? गेल्या आठवड्यामध्ये मी नव्हतो, मी जयसिंगपूर चर्चमध्ये होतो. प्रभूने त्या ठिकाणी देखील चांगली वचनाची सेवा करून घेतली. पुष्कळ लोक आशीर्वादित झालेले आहेत आणि नक्कीच तुम्ही देखील या ठिकाणी जे वचन ऐकलेलं आहे, सिस्टर दीपाली यांनी तुम्हाला शिकवलं आणि नक्कीच प्रभूने तुम्हाला आशीर्वादित केलं असेल. कुठला विषय शिकला होता तुम्ही? परमेश्वराने तुम्हाला कशासाठी निवडलेलं आहे आणि तुम्ही परमेश्वराला का निवडलेलं, बरोबर ना? का निवडलं तुम्हाला परमेश्वराने? त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी. आणि तुम्ही का परमेश्वराला निवडलं? प्रियानो, बायबल आम्हाला सांगतं योहान 15 मध्ये की मी तुम्हास निवडलेलं आहे, तुम्हास नेमलेलं आहे, यात येतो हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकावे. म्हणजे तुमची जी निवड झालेली आहे त्या प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी निवड आहे, वेगवेगळं फळ आहे, प्रत्येकाचे आशीर्वाद वेगवेगळे आहेत आणि प्रत्येकाची जबाबदारी देखील वेगवेगळी आहे. परंतु उद्देश हाच आहे की तुमच्या निवडीच्या द्वारे देवाचे गौरव व्हायला पाहिजे. तुम्हाला निवडलं म्हणून तुम्ही कसंही राहू शकत नाही, वागू शकत नाही, बोलू शकत नाही. जर तुमची निवड झाली ही जर तुम्हाला खात्री आहे आणि तुमचा विश्वास आहे तर ज्याने तुम्हाला निवडलं त्याच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला चालणं गरजेचं आहे. ज्याने तुम्हाला पाचारण केलेलं आहे, ज्याने तुम्हाला बोलवलेलं आहे, ज्याने तुमची नेमणूक केली, त्याची इच्छा की तुम्ही त्याच्या इच्छेने चालावं. पण तो बहुतांश बऱ्याच वेळा असं होतं की निवड झाली माहिती आहे परंतु आम्ही आमच्या स्वतःच्या इच्छेने चालतो आणि परिणामी असं होतं की जे देव आम्हाला देऊ इच्छितो ते आम्हाला प्राप्त होत नाही. परंतु ज्यावेळेस आम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे चालतो त्यावेळेस त्याचे गौरव आमच्या जीवनात होतात आणि त्याची इच्छा पूर्ण करण्यास आम्हाला मदत होते. चांगली गोष्ट आहे. निवडलेला आहे हा विश्वास ठेवा आणि निवडीप्रमाणेच तुम्ही देवाला फळ देण्यासाठी प्रयत्नात राहा. कारण शास्त्र म्हणतं जे जे चांगले झाड फळ देते ते ठेवलं जाईल आणि जे जे फळ देत नाही
ते कापून अग्नीमध्ये फेकलं जाईल. जर तुमची निवड झाली आणि तुम्ही अपेक्षित देवाला फळ देत नसाल तर लक्षात घ्या, तुमच्या विरुद्ध पवित्र शास्त्र साक्ष द्यायला उभं नाही. हालेलुया. यावेळेस आपण देवाच्या वचनामध्ये जाणार आहोत. आणि मग मी आजच्या रविवारसाठी मंगळवारी प्रार्थना करत होतो, सोमवार मंगळवारी, की प्रभू रविवारी मला काय बोलायचं. आणि परमेश्वरने एक विषय मला दिला, त्याची मी तयारी देखील केली. आणि मग नंतर मला समजलं की आज मदर डे आहे. मग परत प्रार्थना केली, प्रभू काय करू, मदर डे विषयी शिकू काय. पण तो पवित्र आत्म्यानं मला परवानगी दिली नाही. मला अभ्यास मदर डेचा त्यानं करूच दिला नाही. आणि जो विषय त्यानं दिला होता तो मला कंटिन्यू करण्यासाठी सांगितला. आणि म्हणून जे प्रभूने दिलेले आज ते तुमच्यासमोर मी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रियांनो, हे शेवटचे दिवस आहेत. रॅप्चर लवकर होणार आहे. रॅप्चर होण्याच्या आधी येशू ख्रिस्ताने मत्ती 24 जे सांगितलेलं आहे की काही घडामोडी घडतील, काही प्रकार घडतील, काही चिन्ह चमत्कार घडतील. आणि त्याच्यावरून तुम्ही समजा की तो दिवस जवळ आलेला आहे किंवा प्रभूचं येणं जवळ झालेलं आहे. मग आम्ही पाहतो युद्ध होत आहेत, भूकंप होत आहे, मारामाऱ्या होत आहेत, दुष्काळ पडत आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या पापांची लेवल वाढत आहे, व्यभिचार वाढत आहे. बऱ्याच ठिकाणी या सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि या गोष्टी घडत असताना परत एकदा देवाने मला त्या मत्ती 24 काही गोष्टी प्रगट केल्या. आणि मग मी विचार करत बसले असताना मला वचन आलं 24 मत्ती 24 मत्तीचं शुभवर्तमान 24वा अध्याय आणि 24वा वचन. तिथं असं लिहिलेलं आहे, कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेश ते होतील व अशी मोठी चिन्हे व अद्भुते दाखवतील की साधेल तर निवडलेल्यास देखील फसवतील. आहे का असंच वचन. येशू ख्रिस्त या ठिकाणी काय करत आहे, पुढं घडणाऱ्या गोष्टीविषयी तो सांगत आहे. म्हणजे या ठिकाणी जणू काय तो भविष्यवाणी करत आहे. आणि मग तो शिष्याला काय म्हणतो की त्यावेळेस काय म्हणतो, खोटे ख्रिस्त व खोटे संदेष्ट होतील व अशी मोठी चिन्हे व अद्भुते दाखवतील की साधेल तर निवडलेल्यास देखील ते फसवतील. दोन महत्वाच्या गोष्टी मला तुम्हाला आता या ठिकाणी दाखवायच्या. पहिले आहे खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे. या शेवटच्या दिवसामध्ये हे उदयास येतील. म्हणजे आताच्या परिस्थितीला येशू त्यावेळेस 2026 वर्षापूर्वी शिष्यांना म्हणतो की असं घडणार आहे. काय घडणार आहे, खोटे संदेष्टे आणि खोटे ख्रिस्त येतील. आणि हे येऊन मोठी चमत्कार, अद्भुत कृत्य, कल्पनाशक्तीच्या पलीकडच्या चमत्काराच्या गोष्टी करतील. आणि त्या गोष्टी बघून बरेच लोक फसतील. आणि त्या बरेच लोकांमध्ये असे काही लोक असतील की त्याच्यामध्ये निवडलेले लोक देखील फसवले जातील. शब्द आहे ना त्या ठिकाणी. कुठले लोक, तुम्ही निवडलेले आहेत का. गेल्या आठवड्यात प्रभूने काय सांगितलं तुम्हाला निवडलेला आहे. शैतान धूर्त आहे. शैतानाच्या चाली कुयुक्त्या समजून घ्या. शैतान पापी लोकांच्या मागं नाही. शैतान जे पापामध्ये व्यभिचारामध्ये पडलेले त्यांना तो त्रास द्यायला किंवा त्यांना हा भेटायला तो जात नाही. शैतान अशा लोकांच्या मागं आहे ज्यांना प्रभूने निवडलेला आहे. शैतान त्या लोकांच्या मागं आहे जे निवडलेले आहेत आणि प्रभू संगती चालत आहे. शैतान त्या लोकांच्या पाठीमागे आहे जे निवडलेले त्यांना माहिती आणि ते प्रभूची इच्छा पूर्ण करत आहेत. मग लक्षात घ्या की शैतान हा शांत बसणारा व्यक्ती नाही. त्याला राग आहे, त्याच्यामध्ये चीड आहे आणि त्यानं एक ठाण घेतलेले, म्हणजे त्यानं एक निश्चय आहे त्याच्या मनामध्ये की मी निवडलेल्यांना पापामध्ये पाडेन, त्यांना देवाविरोधात उभं करेन आणि शेवटी नरकाच्या शिक्षेमध्ये त्याच्याबरोबर ते लोक असतात. प्रियांनो, या ठिकाणी मला तुम्हाला दाखवायचं आहे की तुम्ही आणि मी जर निवडलेले आहोत तर आम्हाला फार फार खबरदारी घेऊन जागृत आणि सावधगिरीमध्ये राहायचं आहे की मी जर निवडलेला आहे तर मी फसू शकतो का. शास्त्र काय म्हणतं परत एकदा त्या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे, साधेल तर, नाही का. साधेल तर या शब्दाला दुसरा काही शब्द आहे का. साधेल तर म्हणजे किंवा शक्य असेल तर, किंवा संधी मिळाली तर, किंवा चान्स मिळाला तर, जरासं एखादं कारण जर सापडलं तर
म्हणजे लक्षात घ्या की शैतान जर तर इतक्या गोष्टी निर्माण करतो, या गोष्टीत नाही तर त्या गोष्टीमध्ये, या जाळ्यात नाही तर त्या जाळ्यामध्ये, पण तो 100% तो फसवण्याचा प्रयत्न करतो. मग हे कोणासाठी आहे? हे निवडलेल्या लोकांसाठी आहे. ज्यांची निवड झाली नाही त्याच्याविषयी त्याला टेन्शन नाहीये, कारण ते सगळे त्याचेच आहेत. जे पापामध्ये आहेत त्यांच्याविषयी त्याला काही काम करण्याची गरज नाही, तो एकदम रिलॅक्स मध्ये. त्याला टेन्शन कुणाचं आहे? निवडलेल्या लोकांचं आहे. कारण हे निवडलेले लोक जर स्वर्गात गेले तर याच्या नरकाची भरती कमी होते. मग तो काय करतो? निवडलेल्याला शोधतो, त्यांच्या पाठीमागे जातो, त्यांच्यासमोर काय काय गोष्टी निर्माण करतो आणि तो त्यांना फसवण्याचा, त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतो. म्हणून या शेवटच्या दिवसामध्ये तो म्हणतो की खोटे ख्रिस्त येतील आणि खोटे संदेष्टे. मग खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे कोण आहेत? हे आत्ताच्या काळामध्ये असणारे पोशाख चांगला घालून बायबल हातामध्ये घेऊन उभं राहिलेले काही सेवक लोक आहेत, पालक आहेत, काही सेविका आहेत, लेडीज. काही असे लोक आहेत की जे मोठ्या मोठ्या मीटिंग घेतात, त्यांच्याकडे मोठे मोठे चमत्कार घडतात, लोक तिकडं पळतात. मग या पास्टरची सेवा मोठी, त्या पास्टरची सेवा मोठी, आणि मग तोच त्या ठिकाणी चांगला उपदेश करतो, मेलेले जिवंत होतात. प्रियानो, देव या सगळ्या गोष्टी करण्यास समर्थ आहे. देव त्याचे सेवक पाठवतो, देव सेवकांच्याद्वारे चिन्ह चमत्कार करतो, पवित्र आत्म्याचा अभिषेक उतरतो, आणि नेमकी सेम तशीच कॉपी शैतान देखील करतो. शैतान स्वतः येत नाहीये, शैतानाने त्याची एजंट, त्याचे लोक नेमलेले आहेत. आणि असे काही दुष्ट आत्मे आहेत की ते दुष्ट आत्मे त्या लोकांमध्ये घुसतात, त्या सेवकांमध्ये. जे सेवक त्यांनी निवडलेले लोक आहेत त्यांच्यामध्ये ते दुष्ट आत्मे जाऊन त्यांना, लोकांना फसवण्यासाठी उपयोगात आणतात. मग आज बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो की तिथं मेलेले जिवंत झाले, देव सुद्धा मेलेल्यांना जिवंत करतो, पण तो शैतान त्याची कॉपी करतो. लक्षात घ्या, शैतान इतका धूर्त आणि चपळ आहे की खोटे संदेश ज्यावेळेस तो उभं करतो ते हुबेहूब देवाच्या सेवकांसारखे असतात, परंतु ते देवाचे नाहीत. बऱ्याच वेळा काय होतं, असली नकली ओळखायला अवघड जातं. सोनं कधी तुम्ही हातात घ्या आणि मग सोन्याची पारख करायची येते त्यावेळेस बऱ्याच वेळा फसवलं जातं. सेम असली सोन्यासारखी डिझाईन, एखादं कानातलं फूल असतं किंवा गळ्यातली चैन सोन्यासारखी, प्युअर सोन्यासारखी दिसते, परंतु ज्यावेळेस त्याची परीक्षा केली जाते त्यावेळेस उघड होतं की ते डुप्लिकेट आहे. सोन्याचा मुलामा किंवा पाणी दिलेलं आहे, परंतु आतून काय आहे ते खोटं आहे. हे खोटे ख्रिस्त आहेत. हे काय म्हणतील की मला पित्याने पाठवलेलं आहे. या खोट्या ख्रिस्ताच्या मागे बरेच लोक जातील, ख्रिस्तासारखं ते बोलतील, ख्रिस्तासारखे चमत्कार करतील, ख्रिस्तासारखा उपदेश देतील, सगळं ख्रिस्तासारखं करतील. संदेश येतील, मला तुमच्याविषयी असं देवाने दाखवलंय, मग अशी भविष्यवाणी, तशी भविष्यवाणी, आणि मग ते सगळं खरं देखील असेल. मग तुम्ही म्हणाल, बरेच लोक म्हणतील, अरे त्यांनी सांगितलेलं एकदम बरोबर आहे, माझ्या जीवनात असं चाललेलं आहे. लक्षात घ्या, शैतान तुमच्या जीवनातल्या मागच्या पुढच्या सगळ्या गोष्टी जाणतो. त्याला माहित आहे की तुमच्या जीवनात काय घडत आहे. शैतान बुद्धू नाहीये, जसं आम्ही त्याला विचारशक्तीनं समजतो नाही शैतान असा आहे तसा. प्रियानो, शैतान हा एक आत्मा आहे आणि त्याला माहिती आहे की आमच्या जीवनात काय चाललेलं आहे. त्याचाच तो फायदा घेतो आणि सेवकाचं रूप घेऊन किंवा संदेशाचं रूप घेऊन तो लोकांच्या मध्ये त्याचे लोक पाठवतो आणि तशा प्रकारचं कार्य करतो. प्रियानो, खोटे संदेशाचं काम सुरू झालेलं आहे. 2026 वर्षांपूर्वीच पहिल्या शतकात जी पेत्राने मंडळी स्थापन केली, त्या मंडळीतील नंतर तुम्ही पत्र जर वाचली तर तुमच्या लक्षात येईल, तेव्हापासूनच खोटे संदेश, खोटे ख्रिस्त, खोटे सेवक उदयास आले, मंडळामध्ये घुसले, चुकीचं शिक्षण, तत्वज्ञान दिले आणि बऱ्याच मंडळ्या फोडून टाकल्या. बरेच लोक त्या सेवकांच्या मागे गेले. चमत्कार दिसला त्याच्या पाठीमागे गेले, भविष्यवाणी दिसली त्याच्या पाठीमागे गेले, मेलेले उठलेले दिसले त्याच्या पाठीमागे गेले. परंतु वचन काय सांगतं, पवित्र आत्मा काय सांगतो, याच्याकडं काही लोकांनी दुर्लक्ष केले आणि ते आत्मिक शारीरिक फसवले गेले. हालेलुया, हालेलुया. यूट्यूब, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर बरेच सेवक आहेत, मोठे मोठे चमत्काराचे CD ते रील टाकतात. बरेच लोक लाईक करतात, फॉलो करतात आणि बरेच लोक त्यांना अनुसरतात.
तर वास्तविक जर सत्य बघितलं तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल, जर तुम्ही पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार जर चालाल तर तुमच्या लक्षात येईल की ते बरेच लोक खोटे सेवक आहेत. त्याचं एक जागतं ताजं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. आता तामिळनाडूचा एक मुख्यमंत्री नवीन झालेला, कोण आहे तो? विजय थालापती आहे की नाही. बऱ्याच सेवकांनी बऱ्याच लोकांनी काय केलं, तो ख्रिश्चन आहे म्हणून त्याचे स्टेटस आपल्या मोबाईलला लावले. खुश झालेत लोक का? एक ख्रिस्ती व्यक्ती तामिळनाडूमध्ये कधीच एखादा व्यक्ती एवढा लवकर मंत्री झाला नव्हता, तो आमच्यातला एक व्यक्ती झाला. लोक खुश आहेत. आता काय खुश आहेत माहिती आहे का? तो ख्रिस्ती लोकांच्या बाजूने बोलेल, ख्रिस्ती लोकांना मदत करेल. पण तुम्हाला सांगू द्या, तो खोटा संदेष्टा आहे, देवापासून नाही येतो. त्याचं जीवन जर बघितलं तर जेफ्री स्टेफन जो आहे, जो मध्ये आम्ही त्याच्या फाईल्स निघाल्या होत्या ना, त्याच्यातील जे बाल दैवताला अनुसरणाऱ्या गोष्टी आहेत त्या सिम्बॉलच्या गोष्टीला तो अनुसरणारा व्यक्ती आहे. पण लोकांची दिशाभूल काय झालेली आहे? एक ख्रिस्ती व्यक्ती प्राईम मिनिस्टर झालेला आहे. हालेलुया, हालेलुया. त्याची हिस्ट्री जर काढली, जर तुम्ही फेसबुकवर सर्च केलं तर तुमच्या लक्षात येईल की त्याचे काही हाताचे ॲक्शन बघा. ट्रायंगल जे असतात, त्रिकोण असे, त्याच्यामध्ये डोळा असतो, हे शैतानी प्रतीक आहेत. या सगळ्या गोष्टी त्याच्या फिल्ममध्ये, त्याच्या डायलॉगमध्ये आहेत. आणि त्याला शैतानानं अशा प्रकारे वापरलं की ख्रिस्ती लोक सगळे त्याच्याकडे आकर्षित झाले. पण जर तुम्ही पवित्र आत्म्यानं भरलेला असाल तर पवित्र आत्मा तुम्हाला सगळ्या झाकलेल्या गोष्टी प्रगट करेल. आमेन. म्हणून सावध राहा की या शेवटच्या दिवसात आम्ही कोणाला लाईक करतो. तुम्ही एखाद्या सेवकाच्या संदेशाला किंवा एखाद्या चिन्हाला जर मोबाईलवर लाईक जर केलं ना, तर तुम्ही कदाचित तो जर फ्रॉड जर असेल ना, तर त्याच्या पापामध्ये तुम्ही सहभागी झाला. कारण तुम्ही लाईक केलं म्हणजे तुम्ही संमती दाखवलेली आहे. तुम्ही त्याला कमेंट्स करून अरे वा थँक्यू गॉड ब्लेस यू काय 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 लिहिलं, तुम्ही त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहात. म्हणून मोबाईलवरती देखील, यूट्यूबवरती संदेश ऐकताना काळजीपूर्वक ऐका. कोणाचं ऐकायचं कोणाचं नाही, पवित्र आत्म्याला विचारा. जर तुम्ही त्या खोट्या संदेशाचं ऐकत असाल तर ऐकून 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 नंतर तुमचा विश्वास कमी होईल आणि तुम्ही त्याच्या मागे जाल आणि तो तुम्हाला नरकामध्ये घेऊन जाईल. आपण काही गोष्टी पाहणार आहोत, 3 मुद्द्यामध्ये पाहूया. पहिला मुद्दा आम्ही पाहणार आहोत, निवडलेले म्हणजे कोण. कारण पवित्र शास्त्र काय म्हणतं, साधेल तर निवडलेल्यास देखील फसवते. मग निवडलेले कोण? तर पवित्र शास्त्र मग अशी आम्ही चर्चा केली त्याप्रमाणे योहान 15:16 मध्ये म्हटल्याप्रमाणे जगापासून वेगळे केलेले लोक. काढा योहानाचे शुभवर्तमान 15वा अध्याय आणि 16वे वचन काय म्हणतं. आहे का तुमच्याकडे बायबल? काय म्हटलेलं आहे? वाचा एक जण पटकन. योहान 15:16. तुम्ही मला निवडले नाही, मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले. बस आता या ठिकाणी प्रभू काय म्हणत आहे, मी तुम्हाला निवडले. निवडले म्हणजे तुम्ही कशामध्ये तरी आहात आधी. बरं, आता समजण्यासाठी एक प्रश्न, तुम्ही तांदूळ निवडता का? म्हणजे काय करता बघा, निवडता तांदूळ आणि काय करता, खड्यांना बाजूला काढता. खरं म्हणलं तर तांदूळ जर निवडता तर तांदळाला बाजूला काढायचे. लक्षात येते तुमच्या? खडे निवडता तर खड्यांना बाजूला काढायचे. म्हणजेच एखादं कडधान्य तुम्ही निवडता त्यावेळेसचा त्याच्यामध्ये घाण मिक्स असते, त्याच्यामध्ये दगड असतात, माती असते, त्याच्यामध्ये कचरा असतो आणि त्या माती कचऱ्यातून तुम्ही काय करता, ते परात किंवा जे पातेलं घेतले त्याच्यातून तो कचरा बाहेर काढता. परंतु येशू काय म्हणतो, मी कचरा निवडलेला नाही, मी तुम्हाला निवडले. म्हणजेच या जगात जो कचरा आहे, पापी लोक आहेत, याच्यातून मी तुम्हाला बाहेर काढलेलं आहे. म्हणजे जगापासून तुम्हाला मी काय केलेलं आहे, वेगळं केलेलं आहे. हालेलुया. म्हणा, मी जगापासून वेगळे झालेला व्यक्ती आहे. म्हणजे तुम्ही देवाने तुम्हाला जगापासून काय केलेलं आहे, वेगळं केलेलं आहे. वचन 19 वाचा बरं त्याच अध्यायामध्ये. योहानाचे शुभवर्तमान 15वा अध्याय 19वा वचन काय म्हटलेलं आहे.
काय म्हटलंय? परंतु तुम्ही जगाचे नाहीत. तुम्ही जगाचे नाहीत, मी तुम्हास जगातून निवडून घेतले आहे. हालेलुया. लक्षात येते तुम्ही कोणाचे आहात? तुम्ही देवाचे आहात. निवडले जाणे म्हणजे काय? तुमच्यावर कायदेशीर देवाचा हक्क आलेला आहे, शिक्का मारण्यात आलेला आहे की तुम्ही माझे लोक आहात. आणि त्याचा पुरावा हा आहे की तुम्ही जगाचे नाहीत. का जगाचे? तुम्ही म्हणा, मी जगाचा नाही. मी जगाचा नाही. आता तुम्ही जर ही कबुली दिली तर काही जगाच्या गोष्टी तुमच्यामध्ये आहेत काय? आहेत काय? जगासारखं वागता? जगासारखी फॅशन करता? जगासारखं बोलता का? जगाचे कार्यक्रम अटेंड करता का? ज्या गोष्टी आम्हाला करायच्या नाही त्या जग करतं त्यासारखं आम्ही करतो का? लक्षात घ्या काय झालेलं आहे. निवड झालेली आहे आमची. देवाने आम्हाला प्रॉमिस केलं, सांगितलं मी तुला जगापासून वेगळे केलेलं आहे. परंतु बऱ्याच वेळा जगाच्या गोष्टी आम्ही करतो ज्या गोष्टी करण्याची आम्हाला परवानगी नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा, 10 आज्ञाची जी पहिली सुरुवात आहे की नाही, 10 आज्ञांची पहिले 2 वचनं काय आहेत माहिती आहे तुम्हाला? 3 वचनापर्यंतची आज्ञा काय आहे? तुझा देव परमेश्वर, अशी सुरुवात आहे की नाही? आणि पुढं कसं आहे मग? तुझा देव परमेश्वर याच्यासमोर तुला अन्य देव नसावेत, नाही का? वर आकाशात, खाली पृथ्वीवर, पृथ्वी खालच्या जलाची कशाची तू प्रतिमा करू नकोस व तिच्या पाया पडू नकोस. हे निवडलेल्या लोकांसाठी आलेलं अभिवचन आहे. पाया पडू नकोस. पण तुम्हाला माहिती आहे का, बरेच ख्रिस्ती लोक लग्नामध्ये, कार्यक्रममध्ये हिंदू लोकांसारखं एकमेकांच्या पाया पडतात की नाही? मग हे कोणासारखं झालं? पवित्र आत्म्याची इच्छेसारखं आहे का जगासारखं? मोठा एखादा पुढारी आला की त्याच्या पाया पडायचं. घरात कोण बाहेरचं आलं की त्याच्या पाया पडायचं. आणि इकडे चर्चमध्ये पण यायचं, प्रबोधन पण घ्यायचं. प्रियानो, काय दाखवलं जात आहे की जग आणि जगाच्या गोष्टी करण्याची आम्हाला परवानगी नाही. निवडलेले लोक कोण आहेत? ते जगाचे रीतिरिवाज पाळत नाहीत. जोपर्यंत आम्हाला माहिती नाही आणि आम्ही पाप केलेले त्या गोष्टी देव क्षमा करतो, सोडून देतो. पण तो वचन जर आम्हाला माहिती झालं असेल, तारण आमचं झालं असेल, निवडल्याची साक्ष प्रभू आमच्याविषयी देत असेल, तर त्याची इच्छा आहे की आम्ही जगाप्रमाणे वागू नये. मग रंगपंचमी खेळावी का? आम्ही राखी बांधावी का? लय भावाचं प्रेम उतू येतं नाही का? या गोष्टी आहेत प्रियानो, शिकण्यासाठी आहेत. मग तुमची जर निवड झालेली आहे तर तुम्ही काय प्रूफ देता? जगासारखं वागणं. म्हणून त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की मी तुम्हाला निवडलेलं आहे, परंतु तुम्हाला जगाच्या गोष्टी करण्यासाठी निवडलेलं नाही, तुम्हाला देवासाठी फळ देण्यासाठी, देवाच्या इच्छेने चालण्यासाठी निवडलेलं आहे. मग तो काय म्हणतो की तुम्ही जगातून, तुम्हाला जगातून, त्या घाणीतून, त्या कचऱ्यातून बाजूला काढलेला आहे. प्रियानो, तुमची निवड झालेली आहात तर तुम्ही धन्य आहात. शास्त्र काय म्हणतं? येशू ख्रिस्त एका ठिकाणी म्हणतो, बोलवलेले पुष्कळ आहेत, हालेलुया, पाचारण केलेले भरपूर आहेत, आमंत्रित भरपूर आहेत, परंतु निवडलेले थोडके आहेत. मग हे जे थोडके आहेत, याच थोडक्या लोकांना फार धोका आहे. हालेलुया. बोलवलेल्या लोकांना धोका नाही, कारण ते बोलवलेले जे बरेच आहेत की नाही, ते शैतानाच्या हातात तवास पडलेले आहेत. ते जगामध्ये मैत्री, जगासाठी सगळं करतात. जी व्यक्ती या ठिकाणी, म्हणजे मी असं म्हणेन हे पुलपीट आहे, या पुलपीटवर जी व्यक्ती नेतृत्व करते, संदेश सांगते, आराधना घेते किंवा प्रार्थना करते, साक्ष देते, या पवित्र जागेवर जो कोणी देवाविषयी उभं राहून काम करतो, त्या प्रत्येक व्यक्तीला जगासंगती मैत्री करणं बंद, चुकीचं आहे. मग काय करायचं? काय करायचं? जगाशी मैत्री, देवासंगती वैर आहे. तुम्ही देवाचे वैरी जर झालात ना, तर देवाच्या क्रोधापासून तुम्हाला कोणी वाचवू शकत नाही. म्हणून लक्षात घ्या की तुम्हाला निवडलेलं आहे आणि तुमची निवड झालेली आहे, तर तुम्ही तसंच निवडलेल्यासारखं राहायला पाहिजे. दुसरा मुद्दा आम्ही पाहणार आहोत. पवित्र शास्त्रातील निवडलेले लोक, परंतु ते फसवले गेले. पवित्र शास्त्रातील निवडलेले लोक, परंतु ते फसवले गेलेले आहेत. मग अशा पवित्र शास्त्रामध्ये बरेच लोक आहेत
ज्यांना प्रभूने निवडलं होतं, परंतु ते फसले आहेत आणि त्याचा परिणाम त्यांच्या आत्मिक, शारीरिक आणि कौटुंबिक जीवनावर झालेला आम्हाला दिसतो. मग पहिलं उदाहरण आहे हवा आणि आदाम किंवा आदाम आणि हवा. देवाने बायबल म्हणतं आदामाला आपल्या प्रतिरूपाचा बनवलेला आहे. परमेश्वराचं प्रतिरूप मनुष्य आहे. देव त्यांच्याशी बोलत आहे. शिळोप्याच्या वाऱ्याला ते त्यांना भेटायला जात आहे. सगळं त्यांना मुबलक दिलेलं आहे. सगळी सत्ता अधिकार त्यांच्या हातामध्ये आहे. परंतु शास्त्र म्हणतं की ते फसवले गेले. फसवणारा आत्मा त्या बागेमध्ये आला आणि हवा संगती बोलला. फसवणारा आत्मा त्या बागेमध्ये आला, त्या बाईच्या द्वारे आदामाला संगती बोलला आणि मग दोघेही नवरा बायको फसवले गेले. लक्षात येते तुमच्या, जे देवाच्या अगदी जवळचे लोक आहेत, देवासंगती बोलतात, देव त्यांच्याशी बोलतो, असे हे निवडलेले देवाची सहभागिता असणारे लोक फसवले गेले. जर आदाम आणि हवा फसू शकतात, तर आताच्या परिस्थितीला तुम्ही आणि मी फसू शकतो का? फसू शकतो. जर ओव्हर कॉन्फिडन्स जर झाला की नाही, मी फसू शकत नाही, मी फार विश्वासदार आहे आणि मी फार धार्मिक आहे, लक्षात ठेवायचं, तो आधीच पडलेला. ओव्हर कॉन्फिडन्स काय करतो, माणसाला वर एकदम देतो आणि डायरेक्ट खाली फेकतो. तो शास्त्र सांगतं की देव आमच्या बरोबर आहे, परंतु तरी देखील आम्ही फसवले जातो आमच्या स्वतःच्या चुकीमुळे. या ठिकाणी आदाम आणि हवा फसवले गेले. त्या सापाने, शैतानाने त्यांना बोलण्याच्या द्वारे फसवलेला. जर तू ते फळ खाशील तर तुला दृष्टी येईल, तू मरणार नाहीस. लक्षात घ्या, हे जे खोटे संदेश आहेत ना, आणि खोटे ख्रिस्त, हे खोटे सेवक, हे मंडळीतल्या लोकांच्या घराकडे जातात, चर्चमध्ये जातात, चर्च सुटल्यानंतर भेटतात, कुणाकडनं तरी पत्ते, मोबाईल नंबर घेतात, तुमच्याकडे येतात आणि तुम्हाला वचनाचं शिक्षण वचनाच्या विरोधात देतात. तुम्ही काळजी करू नका, काय होत नाही, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो, करा काय पण. शैतानानं तेच गोष्ट वापरलेले. काय होत नाही, खा फळ. काय होत नाही, नाच लग्नामध्ये. काय होत नाही, खा प्रसाद. काय होत नाही, पी दारू. काय होत नाही, जा मटका लाव. बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ते म्हणतात तसं होणार नाही, देव तुला काय करणार नाही. हे बोलणं फसवण्याचं बोलणं आहे. आणि मग शास्त्र काय म्हणतं, हे जे खोटे सेवक संदेश आहेत की नाही, जे परवानगी देतात, ते त्या ठिकाणी भुलवणे, फसवणुकीचं काम करतात. पुण्यामध्ये काही वर्षापूर्वी मी एका घरामध्ये गेलो होतो आणि तिथं एक वयस्कर आजा बसलेले होते आणि त्यांना सिगरेटची सवय होती, सिगरेट ओढण्याची. आणि जोपर्यंत मी होतो तोपर्यंत त्यांनी काय सिगरेट काढलं नाही, परंतु त्यांची ती वेळ होत आली त्यावेळेस त्यांना कसं तरी व्हायला लागलं. आणि त्याच वेळेस तिथं आणखीन एक सेवक आले, माझीशी त्यांनी ओळख केली, बसलो, आम्ही बोलत होतो आणि अचानक त्या आज्याला कसं तरी व्हायला लागलं. त्या आजोबांना काय व्हायला लागलं, तलब यायला लागली ती सिगरेट ओढायची. आता प्रॉब्लेम असा झाला की सेवकांच्या समोर सिगरेट ओढायची का? सिगरेटचं पाकिट हातात घेतलंय, काढू का नको, काढू का नको असं चाललेलं आहे. आणि मी बघत आहे त्यांच्याकडे. आणि पटकन तो एक सेवक काय म्हटलं माहिती का, अंकल काय टेन्शन घेऊ नका, काढा सिगरेट आणि प्या, आम्हाला काय लाजू नका तुम्ही. हालेलुया. एका सेवकाने सिगरेट प्या असं सांगणं चुकीचं आहे का बरोबर आहे? तुम्हाला काय वाटतं? लक्षात येते तुमच्या? असे बरेच सेवक तुमच्याकडे येतील, काळजी करू नका, नंतर पश्चाताप करून क्षमा मागूया, असू त्यात करून टाका. कोण सांगतं हे ते दुष्ट आत्मे आहेत, जे खोटे संदेश त्याच्या आणि खोट्या सेवकांच्या मध्ये आहेत. ते लोक तुमच्याकडे येतील आणि सांगतील. मग हवाबाईकडे तो शैतान सापाच्या रूपामध्ये आला, तसंच बरेच सेवक तुमच्याकडे येतील सेवकाचं रूप धारण करून. आमच्या चर्चमध्ये या, तुम्हाला आम्ही एखादं पद देतो. आमच्या चर्चमध्ये या, तुम्हाला आम्ही लीडिंग करायला देतो. आमच्या चर्चमध्ये या, तुम्हाला जेवण देतो, रॅशन देतो, मीटिंगला चला, तुमचा या जायचा गाडी खर्च करतो, मग तामिळनाडूला नेतो, मद्रासला नेतो, चेन्नईला नेतो, दिल्लीला तुम्हाला घेऊन जातो, सगळं तुमचं करतो. लक्षात घ्या, ही फसवणूक आहे.
येशू असल्या कुठल्याही गोष्टी करत नाही की तुम्ही असं करा म्हणजे मी तुमच्यासाठी तसं करेन. तो डायरेक्ट दाखवतो. जर तुम्ही देवाविरोधात जाल तर तुम्हाला शासन आहे. तुम्हाला माहिती आहेत का, मला सांगू द्यात, या मंडळीमध्ये पूर्वी बरेच तरुण लोक होते, चांगले वर्शिप करत होते, आराधना करत होते. परंतु काही लोक असे त्यांना भेटले आणि ते पार तामिळनाडू पर्यंत गेले. सगळा या जायचा खर्च, खाणं पिणं. भविष्यवाणी करण्याचं दान होतं अशा एक त्या तरुणांना. आज त्यांची अवस्था जर बघितली तर ते चुकीच्या शिक्षणाच्या नादी लागलेले आहेत, फसवले गेलेले आहेत. याचं कारण काय आहे प्रियांनो? शैतान निवडलेल्या लोकांना नरकाकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहे. मग आदाम आणि हवा फसले. मग दुसरं उदाहरण पाहता मी गेहजी हा असा एक सेवक होता, आलिशाच्या बरोबर राहणारा. कदाचित आता एलियाचा आत्मा दुप्पट अभिषेक त्या आलिशामध्ये आलेला आहे. आता आलिशानंतर त्या गेहजीमध्ये येणार होता. परंतु त्या दुप्पट वाट्याकडे त्याचं लक्ष जाऊ नये म्हणून शैतानाने काय केले, एक चाल खेळली. त्याच्यासमोर सोने, कपडे, रुपे आणि पद आणि ऐशारामाच्या गोष्टी आल्या. फसला तो त्या ठिकाणी. त्याच्या विचाराचा ताबा शैतानाने घेतला आणि मग तो आपली जागा सोडून त्या रथाच्या पाठीमागे गेला आणि त्या सगळ्या वस्तू आणून आपल्या घरामध्ये लपवून ठेवला. फसला तो त्या ठिकाणी. कोण होता तो? एक धार्मिक व्यक्ती होता, संदेष्टाबरोबर राहणारा, उठणारा बसणारा व्यक्ती होता. परंतु तो फसल्या गेला आणि अभिषेक जो त्याला येणार होता तो अभिषेक त्याच्यापासून लांब झालेला. प्रियांनो, ज्यावेळेस तुमच्यावर देव अभिषेक ओतण्याचा निर्णय घेतो, आशीर्वाद, आरोग्य, सामर्थ्य ओतण्याचा निर्णय घेतो, त्याच वेळेस असे काही सेवक संदेष्ट येतात आणि म्हणतात आमच्याकडे प्रार्थना ठेवली, चला ना तिकडे. बरेच लोक जातात. हा, काय भारी वर्शिप झाली तिथं, काय भारी प्रार्थना झाली, काय भारी तिथं संदेश झाला. अरे पण देवाने ज्या मंडळीत तुम्हाला अभिषेक देण्याचं ठरवलेलं आहे तो अभिषेक तुमचा चुकला त्याचं काय? ज्या मंडळीत देवाने तुम्हाला ठेवलेलं आहे तिथं तुम्हाला तो स्पर्श करणार होता, बरं करणार होता, आरोग्य देणार होता, पण तुम्ही तिथं नाहीये, त्याचं काय? कुठं तुम्ही गेला? त्या रथाच्या मागे गेला. बरेच लोक चुकीच्या गोष्टीच्या मागे जातात, तिथं सगळं मिळतंय. काही बाळक लोकांनी तर अशी स्कीम काढली, 4 वाजेपर्यंत चर्च आहे, मग दुपारचं जेवण काय, जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. बरेच लोक म्हणतात तिकडे जेवण नाश्ता सगळं मिळतं, मग आपण तिकडे जाऊया. हालेलुया, हालेलुया. थोड्याशा जेवणासाठी फार मोठे स्वर्गीय आशीर्वाद एका भावाने गमावला. आम्ही काय तुम्हाला जेवण देणार नाही, प्रभूला धन्यवाद. हालेलुया. आम्ही तुम्हाला वचनाचं जेवण देणार. घरनं डबे आणा, इथं खावा किंवा घरी जाऊन जेवा, तसला लाड आम्ही करणार नाही. याचं कारण काय आहे प्रियांनो? तुम्हाला सत्य शिकवलं जाईल, तुम्हाला जीवनामध्ये अडकून ठेवलं जाणार नाही. गेहजी वस्तूंच्या मागे गेला, कपड्यांच्या, सोन्याच्या मागे गेलेला. खोटे सेवक लोकांना आकर्षित करतात. लोकांना आता सांगितल्याप्रमाणे मोह नाही का, मोह बदला, काहीतरी घ्या ना आमच्याकडे या. देवाच्या प्रिय लोकांना फसू नका. रॅशनचे किट दिले जातील, ब्लँकेट दिले जातील, तुम्हाला काहीतरी मोबाईलचा रिचार्ज मारतो आणि असं करतो आणि आमच्या चर्चमध्ये या. तिथं एकच सांगा, आमच्या चर्चमध्ये आम्हाला सगळं मिळतं. हालेलुया. आम्हाला ब्लँकेटची गरज नाही, देव आम्हाला पुरवठा करल. आम्हाला वचनाच्या शिक्षणाची गरज आहे. तिसरं आम्ही उदाहरण पाहतो, हनन्या आणि सफीरा प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्ही पाहतो. आणि मग पेत्राने त्यांना प्रश्न केला, हनन्या, शैतानाने तुमचे मन का भरवले? लक्षात घ्या, संदेष्टे, खोटे ख्रिस्त, खोटे संदेष्टे, खोटे सेवक येतात. शैतान त्यांच्यामध्ये असतो, दुष्ट आत्मे त्यांच्यामध्ये आहेत, खोट्या संदेष्टाचा आत्मा आहे. ते येतात आणि वाईट गोष्टीनं, देव आणि मंडळीच्या विरोधातल्या गोष्टीनं तुमचं मन भरतात. हालेलुया. बरेच असे नग आहेत, मला माहित आहे, आता नाही येत, परंतु बरेच होते. पण काही ठिकाणी मी पाहिलेलं आहे, आपला दशमांश दुसऱ्याच मंडळीला पाठवतात, सेवकाला पाठवतात. शैतान काय म्हणतो, तिथं कशाला देतो, दुसरीकडे दे. पूर्वी ना दिनाकरण
दिनाकरांची एक मिनिस्ट्री चालू होती पूर्वी, डीजेस दिनाकरांची. ते काय करायचे, त्यांना प्रार्थना विनंती पाठवली की त्या ॲड्रेसवरती रिटर्न एक मनी ऑर्डरचा फॉर्म पाठवायचे. आपण जर एखादं लेटर लिहिलं तर त्या लेटरवर आपला पाठीमागं पत्ता असा लिहिला जायचा. का तर ते पत्र नाही पोहोचलं तर परत रिटर्न आपल्याकडे या. तर त्यांची एक स्कीम होती, तुम्ही पत्र लिहिलं की तुमच्या पत्त्यावर पुढच्या वेळेस काय येणार, मनी ऑर्डरचा फॉर्म येणार. कशासाठी माहिती आहे, तुम्ही त्यांना त्या मनी ऑर्डरवरती फॉर्म भरावं, पैसे भरा आणि पाठवा. चांगली गोष्ट आहे सेवेला मदत करणे. परंतु बऱ्याच लोकांनी काय केलं माहिती आहे का, त्या फॉर्ममधून पैसे पाठवले, परंतु आपल्या जो सेवक आहे आपल्या जवळचा, आपल्या मंडळी आहेत तिकडं दान दर्शन द्यायला कोण तयार नाही. का बरं असं? दिनाकरांना दान देणं वाईट नाहीये, परंतु लक्षात घ्या तुमचा मंडळीचा जो हक्काचा दशांश आहे तो मंडळीत द्या, आणि दिनाकरांना जी मदत करायची ती वेगळ्या पैशातून तुम्ही मदत करा. शैतान मन भरवतो. त्यांना काय म्हणलं, तुम्ही ते पैसे देऊ नका, सगळे चर्चमध्ये देऊ नका, तुमच्या स्वतःसाठी खावा, तुमच्या कुटुंबासाठी ठेवा. परंतु लक्षात घ्या त्या ठिकाणी ते फसले, नवरा बायको फसले, आणि तो पैशातले त्या आलेल्या रकमातून काही अर्धी रक्कम आपल्याजवळ ठेवली आणि ते स्वतः त्या ठिकाणी नाश पावले. प्रियांनो, देवाची इच्छा आहे की तुम्ही फसू नये, तुम्ही सावध असायला पाहिजे. मग हे फसलेले कोण आहेत? गेजी निवडलेला होता, आदाम हवा निवडलेले, देवासंगती राहणारे बसणारे लोक होते. हनन्यास सफीरा कोण होते? मंडळीतले चांगले ते लोक होते, त्यांना पवित्र आत्मा, त्याचा अभिषेक, सामर्थ्य सगळं माहिती होतं, तरी देखील ते फसले. परमेश्वर तुमच्याकडून आणि माझ्याकडून अपेक्षा करतो, आम्ही आमच्या पैशाच्या बाबतीत, आम्ही आमच्या वेळेच्या बाबतीत, आम्ही आमच्या टॅलेंटच्या बाबतीत शैतानाचं ऐकून फसू नये. हालेलुया, हालेलुया. शैतान त्या दोघांच्या मनामध्ये गेला. असेच बरेच सेवक तुमच्याकडे येतील, आमच्या सेवेला मदत करा, चर्च बांधायची मदत करा, जागा घ्यायची मदत करा, आणि मग तिथं आम्ही असं प्लॅटफॉर्म तयार करणारे मदत करा. मदत करणं चांगली गोष्ट आहे, परंतु लक्षात घ्या जर ती पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार नसेल तर तुमचा पैसा चुकीच्या ठिकाणी जाईल आणि तुमची फसवणूक. मग ज्यावेळेस पैसा जातो तर त्याच्यानंतर तुम्ही देखील त्या ठिकाणी तर तुम्ही देखील त्या ठिकाणी जाणार आणि तुमचा स्वतःचा नाश होणार. मग कोण फसवले जाईल? तर निवडलेले फसवले जाईल. म्हणून येशू त्या ठिकाणी 24:24 मध्ये म्हणतो, साधेल तर निवडलेल्याच देखील फसवते. सेवकांना घरी बोलवण्याची किंवा वेगवेगळ्या सेवकांच्या घराकडे जाण्याची घाई आणि गर्दी करू नका. जर तुम्हाला कोण आमंत्रण देत असेल तर पहिले प्रार्थना करा, प्रभू ती मंडळी, ते चर्च किंवा तो पालक किंवा तो सेवक तुझ्यापासून आहे का? प्रभू ते आम्हाला मदत करण्याचं आव्हान करतात. प्रभू आमचा आशीर्वादित पैसा त्यातला थोडासा आम्ही मदत करावी, तू आम्हाला दाखव, आम्ही आमचा पैसा तिथं पेरू का? कारण शास्त्र म्हणतं काही बी वाटेवर पडले तिथून काहीच परत आलेलं नाही, काही बी तुडवण्यामध्ये गेले तिथून काहीच रिटर्न आलं नाही. तुमचे पैसे चुकीच्या वाटेवर जर पडले तर तुम्हाला त्याचा आशीर्वाद कधीच मिळणार नाही. फक्त पैसेच नाही, परंतु तुम्ही जर चुकीच्या शिक्षणाच्या मागे, सेवकाच्या मागे जर गेला तर तुमचे सगळे आशीर्वाद जातील आणि शेवटी नरकाची भरती होईल. तिसरा आणि शेवटचा मुद्दा आता आहे, प्रश्न आहे, तुम्ही फसवलेले गेले आहात का? तुम्ही फसला आहात का? खोटे संदेष्टे, खोटे सेवक, खोट्या भविष्यवाण्या यांना तुम्ही बळी पडलेला आहात का? नसेल तर चांगली गोष्ट आहे, आणि जर फसला असेल तर आता इथून पुढे फसू नका. पहिले तिमोथी 4 अध्याय 1 वचन आपण वाचूया. लोक आता फसवले जातील इथून पुढे. पहिले तिमोथी 4 अध्याय आणि 1 वचन जरा वाचा कोणीतरी. काय म्हटलंय? तिमोथीला पहिले पत्र. एवढा वेळ लागतो सापडायला? आत्मा स्पष्ट म्हणतो की पुढील काळात विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील. पुढे ज्या माणसांची
सत्सविवेक बुद्धी तर दाग दिल्यासारखी असेल, अशी खोटे बोलणाऱ्या माणसांच्या ढोंगाने ते फूस लावणाऱ्या आत्म्यांच्या व भूतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील. आता तिथं फूस लावणारा आत्मा हा शब्द आलाय का? फूस लावणारा आत्म्यांच्या व भूतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील. कोण? विश्वासणारे लोक. आणि मग ते भ्रष्ट होतील त्या विश्वासा खोट्या संदेशाच्या मागे जाण्याच्या द्वारे. लक्षात घ्या, इथं कुठला आत्मा काम करत आहे? फूस लावणारा म्हणजे फसवणारा आत्मा, खोट्या संदेशा फसवणारा. शैतान लाबाड आणि लाबाडाचा बाप आहे असं बायबल म्हणतं. फसवतो तो. याचं राहिलेलं शिक्षण मी तुम्हाला नंतर देईल. तो जो फसवणारा आत्मा आहे ना, पवित्र आत्म्याची कॉपी करतो. बरोबर अन्य भाषा, चिन्ह, चमत्कार हा फसवणारा आत्मा करतो. आणि बऱ्याच मंडळ्या त्याच्यामध्ये आत्ताच्या दिवसाला अडकलेल्या आहेत आणि त्यांना असं वाटतं की आम्हाला पवित्र आत्मा चालवतो, परंतु तो पवित्र आत्मा नाही, तो परिचित आत्मा, जो फसवणारा आत्मा आहे तो त्यांना चालवतो. पाळक लोक सुद्धा याच्यातून सुटलेले नाहीत आणि बरेच पाळक नरकाच्या अग्नीमध्ये जातील, कारण ते फसवणाऱ्या आत्म्याच्या द्वारे चालवले गेलेले आहेत. बऱ्याच सेविका नरकामध्ये जातील, बरेच विश्वासणारे नरकामध्ये जातील, कारण त्यांना समजलंच नाही की आम्हाला कोण चालवत आहे. म्हणून येशू म्हणतो की लक्षात घ्या, सावध राहा, प्रार्थना करा, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चला, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घ्या आणि तो जो आत्मे ओळखण्याचं जे दान आहे ते देवाकडून प्राप्त करा. आणि ते दान जर तुम्हाला प्राप्त झालं तर तुम्हाला देवाचा आत्मा दाखवल तुमच्या भोवती फिरणारे आत्मे कोण आहेत. जे सेवक म्हणून येतात, बिशप म्हणून येतात, पाळक म्हणून येतात, संदेष्टे म्हणून येतात, भविष्यवाणी करणारे म्हणून येतात, हे कुठल्या आत्म्यानं भरलेले आहेत? तो पवित्र आत्मा तुम्हाला दाखवल की त्याच्यामध्ये कोणता आत्मा आहे. आणि मग पवित्र आत्मा हे पण दाखवल की तुम्ही कोणत्या आत्म्याला फॉलो करत आहात. कदाचित तुम्ही म्हणत असाल आम्ही अन्य भाषामध्ये बोलतो, आमच्या प्रार्थना ऐकल्या जातात, चिन्ह चमत्कार घडतात, पण लक्षात घ्या, बऱ्याच वेळा पवित्र आत्म्याच्या ऐवजी हे खोटे आत्मे तुमच्या आणि माझ्यामध्ये कधी कधी काम करतात, मंडळामध्ये काम करतात आणि हेच निवडलेल्यांना हळूहळू फसवतात. हालेलुया, हालेलुया. तुम्ही निवडलेले आहात काय? तुम्ही निवडलेले आहात काय? तर तुम्ही निवडलेले आहात तर शैतान तुम्हाला फसवण्यासाठी प्रयत्न करा. फसू नका, सावध राहा आणि या शेवटच्या दिवसामध्ये प्रार्थना करा की प्रभू मला जागृत राहण्यासाठी, तुझ्या वचनाचा बारकाईने अभ्यास करण्यासाठी, पवित्र आत्म्याच्या द्वारे शिक्षण प्राप्त करण्यासाठी मला मदत कर. खोट्या मंडळांपासून, खोट्या सेवकांपासून, खोट्या संदेष्टे, खोट्या भविष्यवाण्या, खोट्या शिक्षणापासून मला सुरक्षित राहण्यासाठी तुझ्या आत्म्याच्या शिक्षणाची गरज आहे. शास्त्र म्हणतं की तो कैवारी सत्याचा आत्मा येईल आणि तो तुम्हाला सत्यामध्ये नेईल, तो तुम्हाला प्रगटीकरण देईल आणि त्या आत्म्याची, ख्रिस्ताच्या सत्याच्या आत्म्याची आज तुम्हाला आणि मला गरज आहे. या प्रमाणे आपण आपल्या जागेवरती उभे राहूया आणि प्रार्थना करूया, पश्चाताप करूया की जर तुम्ही फसवले गेले असाल तर तुम्ही देवाच्या जवळ या. आणि जरी तुम्ही फसवले नाही गेलेले आहात तर लक्षात घ्या, तुम्हाला फसवण्यासाठी शैतान तुमच्या मागच आहे. प्रार्थना करा की प्रभू मला क्षमा कर, मी निवडलेला आहे परंतु जगाच्या रीतिरिवाजाप्रमाणे मी चालत आहे. मग पवित्र आत्मा तुम्हाला दाखवल की तुम्ही काय जगाच्या पद्धती, जगाच्या रूढी, सण, जगाच्या गोष्टी तुम्ही करत आहात. आणि जर त्या तुमच्यामध्ये तुम्हाला दिसतील तर आज ती वेळ आहे की तुम्ही पश्चाताप करा आणि प्रभूला म्हणावं की प्रभू मला क्षमा कर. 2 मिनिटाचा वेळ देतो. डोळे झाका आणि आपलं तोंड उघडा. पश्चाताप करा, प्रभूला क्षमा मागा आणि प्रार्थना करा की प्रभू मला पवित्र आत्म्याचं ते सामर्थ्य दे, ते मार्गदर्शन दे, ते खोटेपणा, खोटे सेवक, खोट्या संदेष्टे ओळखण्यासाठी मला मदत कर. मी निवडलेलं आहे तर मी फसवलं जाऊ नये म्हणून माझं सहाय्य कर. प्रार्थना करा, प्रार्थना करा, देवाला सांगा देवा तुझी कृपा कर. जर तुम्ही कुठल्या पापामध्ये असाल तर ते पाप सोडून द्या, पश्चाताप करा आणि देवाला सांगा देवा मी माझं समर्पण करतो. गेहजी फसला, हनन्या सफीरा फसले, आदाम आणि हवा फसले. प्रभू आम्ही तशी फसलो, आमची फसवणूक होऊ नये म्हणून आम्हाला सावध राहण्यासाठी तू मदत कर.
प्रभू मी कुठल्या सेवकाचं, सेविकेचं, बिशपचं, कुठल्या पालकाचं जे तुझ्यापासून नाही त्यांचं ऐकू नये, त्यांना ओळखावं म्हणून माझे आत्मिक डोळे उघड. त्यांना विरोध स्पष्ट नाकार देण्यासाठी मला मदत कर प्रभू. माझं सहाय्य स्वर्गातून पाहणारे आमच्या जिवंत सेनाधीश बापा, आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. तू आम्हाला निवडलेला आहेस, तू आमची नेमणूक केलेली आहेस, आम्हाला तू बाजूला केले जगा आणि जगाच्या गोष्टीपासून. तर प्रभू हे निवडल्यांनाच फसवण्यासाठी हे खोटे संदेश आणि सेवक आणि खोटे ख्रिस्त काम करत आहेत. आम्ही प्रार्थना करतो येशूच्या नावात प्रभू या मंडळीला तुझ्या हातामध्ये घे आणि यांना देवा शैतान फसवण्याचा प्रयत्न करत असता हे फसू नयेत म्हणून तू त्यांचे आत्मिक डोळे उघड आणि त्या खोट्या लोकांना ओळखण्यासाठी येशूच्या नावात पवित्र आत्म्या तू त्यांचं सहाय्य आणि मार्गदर्शन कर. आमच्यातील कोणीही भडकवणाऱ्या, फूस लावणाऱ्या आत्म्याच्या शिक्षणाच्या, भूतांच्या शिक्षणाच्या, खोट्या ख्रिस्ताच्या शिक्षणाच्या नादी लागू नये म्हणून प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये घे, सुरक्षित ठेव. धन्यवाद करतो आजची भक्ती आणि प्रार्थना तू आशीर्वादित केली. सुरुवातीपासून शेवटपर्यंत आमच्या बरोबर आहेस, तुझी स्तुती करतो प्रभू. इथून पुढं आम्ही सावधगिरी बाळगावी, वचनाचा अभ्यास करावा, वचनाचं मनन आणि चिंतन करावं, शिकवलेले संदेश आम्ही आठवणीत ठेवावे, त्या वचनाप्रमाणे आम्ही चालावं म्हणून तो आमची मदत कर. चुकीचं शिक्षण आणि चुकीचे सेवक यांच्यापासून प्रभू आम्हाला लांब राहण्यासाठी ते ओळखून त्यांना आमच्यापासून आम्ही स्वतः लांब करावे म्हणून तो आमची मदत कर प्रभू. धन्यवाद करतो आजची प्रार्थना भक्ती वचन तो आशीर्वादित केलं. आता आम्ही विभक्त होत असताना आम्हा सर्वांचा ताबा तुझ्या हातात घे. पुढील आठवड्यात पुन्हा आम्हाला एकत्रित येण्यासाठी तुझी दयाळू कृपा करो. जे शिक्षण आज आम्ही घेतलं ते आमच्यापर्यंत मर्यादित न ठेवता त्याच्यावर अधिक विचार विनिमय अभ्यास करून ते अनेक इतर विश्वासांना आम्ही शिकवा म्हणून तो आमचं सहाय्य. मी प्रार्थना करतो देव युट्यूबवरती जे जे लोक हा संदेश ऐकतील आणि पाहतील येशूच्या नावात त्यांना खरं खोटं समजू देत आणि प्रभू सर्व फसवणुकीपासून त्यांचा देखील तू बचाव. तुझं गौरव तुझे गौरव होते. सर्व सन्मान आणि गौरव तुला देऊन प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून ऐक पित्या. आमेन आमेन आमेन. आता देवचं बाप, देवचं पुत्र आणि देवचं पवित्र आत्मा या त्रैक्याची प्रीती कृपा शांती पवित्र आत्म्याचं अभिषेक आणि मार्गदर्शन तुम्हा सर्व सत्य आतापासून सर्व काळ असो. आमेन आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना संपलेली आहे.